नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 सप्टेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉर एव्हर फंडमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश कोणता असणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ब्राझील हा देश या ठिकाणी या फंडमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश या ठिकाणी असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नवप्रक्रमाला चालना देण्यासाठी 1000 कोटींचा LEAP नावाचा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने या ठिकाणी जे काही नवप्रक्रम असतात त्याला चालना देण्यासाठी, त्याला बूस्ट देण्यासाठी 1000 कोटींचा लीप कार्यक्रम, लीप प्रोग्राम सुरू केलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकेल? हे जे काय LEAP लीप आहे याचा फुल फॉर्म काय ते लिहून घ्या. लोकल इकॉनॉमी ॲक्सलरेटर प्रोग्राम. मराठीमध्ये म्हणता येईल स्थानिक अर्थव्यवस्था प्रवेगक कार्यक्रम. पुढील 5 वर्षांमध्ये संपूर्ण कर्नाटकामध्ये नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता निर्माण करणे या उद्देशाने हा लीप प्रोग्राम, लीप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. क्लिअर? कर्नाटक ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. तर 5 महत्त्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या 3 आफ्रिकन देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय, ज्याला आपण बोलतो ICC म्हणजे काय? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, याच्यामधून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए, बुकिर्ना फासो नावाचा देश आहे, पर्याय क्रमांक बी, माली नावाचा एक देश आहे आणि पर्याय क्रमांक सी, नायजर नावाचा एक देश आहे. या 3 देशांनी या ठिकाणी या 3 देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामधून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3-4 पॉईंट्स आहेत, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजेच ICC हे रोम कायद्याअंतर्गत 2002 मध्ये स्थापन झालेले एक स्वतंत्र कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण प्रणाली आहे. या ठिकाणी हे जे काही 3 देश माघार घेण्याचा निर्णय घेतला यांनी, याच्या मागचं कारणे काय आहेत ते लिहून घ्या. आफ्रिकन पक्षपात आणि निवडक न्यायाची धारणा, प्रभावीपणा आणि अंमलबजावणीच्या समस्या, सार्वत्रिक अधिकार क्षेत्राचा अभाव आणि संत कारवाई आणि जास्त खर्च या वेगवेगळ्या कारणासाठी यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ICC मी आत्ता सांगितलं, फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय, ज्याचे वर्तमानमधील प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत टोमोको अकाने असं त्यांचं नाव आहे. बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. बहुचर्चित ओजू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ओजू जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. विशेषतः या ठिकाणी 3-4 पॉईंट लिहून घ्या. विशेषतः भारत चीन सीमेजवळील सुबानसिरी नदीवरील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट असणार आहे. या 2220 मेगावॉट क्षमतेच्या नदी प्रवाहाच्या प्रकल्पाला अलीकडेच पर्यावरणीय मंजुरी देखील मिळाली आहे. हा प्रकल्प भारताच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टांसाठी एक मोठे पाऊल असणार आहे आणि त्याच्या मोठ्या प्रमाणामुळे, धोरणात्मक स्थानामुळे आणि प्रदेशाच्या पर्यावरणीय संदर्भामुळे ते अजून जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. तर पर्याय क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश. तर लगेच आपण अरुणाचल प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 20 फेब्रुवारी 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू,
राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, तर राजधानी आहे इटानगर. 2 महत्त्वाचे धरणं आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा. 4 महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत बुइया, चलो, वांचो आणि पोनू. पुढचा प्रश्न क्रमांक 4. कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स म्हणजे CGCA म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वंदना गुप्ता असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वंदना गुप्ता असं त्यांचं नाव आहे. CGCA म्हणून त्यांची नुकतीच या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. CGCA म्हणजे काय? कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स. ठीक आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच लेटेस्ट झालेले जे काही अपॉइंटमेंट्स आहेत, नियुक्त्या आहेत, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. खान मंत्रालयाचे सचिवपदी पियुष गोयल. नवीन उपराष्ट्रपती बनलेत CP राधाकृष्णन. 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेत विश्वास पाटील. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष बनलेत संदीप सिक्का. NSEचे नवीन अध्यक्ष बनलेत इंजेती श्रीनिवास. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक बनलेत प्रदीप कुमार प्रजापती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक बनलेत प्रवीर रंजन. इंडो तिबेटी सीमा पोलीस म्हणजे ITBPचे नवीन महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. तर कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स या ठिकाणी बनलेले आहेत कोण? वंदना गुप्ता. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 28 सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक रेबीज दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. हा दिवस रेबीज या प्राणघातक रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि तो रोखण्यासाठी तसेच नियंत्रणात आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न वाढवण्यासाठी आयोजित केला जातो. या दिवशी फ्रेंच सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा सन्मान केला जातो, ज्यांनी रेबीजची पहिली लस डेव्हलप केली होती, विकसित केली होती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी 28 सप्टेंबरला दरवर्षी आपण जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करतो. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल, तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिली रॉकेट 3D प्रिंटिंग सुविधा कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अग्निकुल कॉस्मॉस असं या ठिकाणी या ऑर्गनायझेशनचं नाव आहे. तर अग्निकुल कॉस्मॉसने भारतातील पहिली इंडियाज फर्स्ट रॉकेट 3D प्रिंटिंग सुविधा या ठिकाणी सुरू केलेली आहे. प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल, तर लगेच नवनवीन लेटेस्ट जे काही प्रथम घटना झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमती नगर रेल्वे स्टेशन. बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे पहिलं राज्य पंजाब. फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी हैदराबादमध्ये सुरू केली. आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे पहिलं राज्य पंजाब. सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिलं राज्य गुजरात. पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर? तर जिंद सोनीपत. सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणते ठरलं? तर दिल्ली विधानसभा. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिलं राज्य आंध्र प्रदेश. तर भारतातील पहिली रॉकेट 3D प्रिंटिंग सुविधा अग्निकुल कॉस्मॉसच्या द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. आसाममधील पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी भारताने कोणत्या संस्थेसोबत
125 दशलक्ष USD कर्ज करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ADB. ADB म्हणजे काय? एशियन डेव्हलपमेंट बँक, ADB. या संस्थेने या ठिकाणी आसाममधील पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी म्हणजेच या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी या संस्थेसोबत भारताने काय केलेलं आहे? करार केलेला आहे, कर्ज करार केलेला आहे 125 दशलक्ष USD वरती. ADB फुल फॉर्म मी आत्ता सांगितला, एशियन डेव्हलपमेंट बँक, मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक. स्थापना झाली 19 डिसेंबर 1966 वर्तमानमधील 11वे अध्यक्ष आहेत मसातो कांडा. मुख्यालय आहे मानलुआंग, फिलिपिन्स या ठिकाणी. तर सदस्यत्व आहे 69 देशांकडे. या ठिकाणी लेटेस्ट मेंबर बनलेला आहे इस्रायल देश. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील किती टक्के पात्र कुटुंबाकडे PMJAY अंतर्गत किमान एक आयुष्यमान कार्ड आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जवळपास 87% लोकांकडे PMJAY अंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बरोबर या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. 23 सप्टेंबर 2018 रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधील रांची या ठिकाणी हे लॉन्च करण्यात आलेलं होतं, जे काय योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 विचारला जाऊ शकतो. किरण देसाई यांचे कोणते पुस्तक बुकर पुरस्कारासाठी शॉर्ट लिस्ट झालेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक आहे किरण देसाई यांचं आणि हे पुस्तक या ठिकाणी बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट या ठिकाणी झालेलं आहे. पुढचा प्रश्न, स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आनंद कुमार वेलकुमारने कोणत्या स्पर्धेमध्ये मॅरेथॉन या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 42 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये या ठिकाणी आनंद कुमार वेलकुमार याने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. चीनमधील बेदाइहे येथे झालेल्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आनंद कुमार वेलकुमारने मॅरेथॉन सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. 22 वर्षीय भारतीय खेळाडूने 42 किलोमीटरच्या आव्हानात्मक स्पर्धेमध्ये पहिले स्थान मिळवलेले आहे आणि देशासाठी ही एक महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, 524 वर्ष जुन्या त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलाचे पुनर्विकसित उद्घाटन कोणी केलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या मंदिराचा पुनर्विकास, तीर्थयात्रा, पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम या ठिकाणी प्रसाद नावाची जी काही स्कीम आहे या अंतर्गत करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून भारताने अलीकडेच कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए फॉर अग्नी प्राईम. पहा, अशा प्रकारचा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न शेवटचा आहे परंतु प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तर रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून भारताने अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. अग्नि प्राईम क्षेपणास्त्र हे भारताचे स्वदेशी 2 टप्प्यांचे घन इंधन असलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून त्याची चाचणी केल्याने भारताची धोरणात्मक क्षमता, टिकून राहण्याची क्षमता आणि प्रतिबंधक क्षमता वाढते. त्याची मारक क्षमता 2000 किलोमीटर पर्यंत आहे, ज्यामुळे ती भारताच्या संरक्षण यंत्रणेचा एक महत्त्वाचा घटक बनते. क्लिअर? तर पर्याय क्रमांक ए, अग्नि प्राईम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारताने अलीकडेच आफ्रिकेतील कोणत्या देशामध्ये पहिला परदेशी संरक्षण प्रकल्प उघडलेला आहे? नायजर, सुदान, मोरोक्को की टांझानिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.